एकीकडे केळवणाचा कार्यक्रम आणि मला असं वाटतं केळवण ही एक चालू असते मनाला लागणार की आता आपण कोणाशी तरी एंगेज होणार आहोत है ना. म्हणजे कोणीतरी जोडीदार मिळावा त्याच्यासाठी मनात होणारी वळवळ थांबते आणि त्याची सुरुवात केळवणापासून होते असं मला वाटतं. आणि तुम्हा दोघांसाठी मी कसं म्हणतो की एकतर एंट्रीमध्ये तुम्ही दोघं फार छान दिसत होतातच, पण इथं बसल्यानंतर तुम्हा दोघांचं लक्ष वेधून मिळणारी ही तुमच्या दोघांची पर्सनॅलिटी मला असं वाटतं जसं की मी एकच म्हणेन की यू बोथ आर लुकिंग सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अरे रात्री झोपेत उठल्यावर का वावाला जरा एनर्जी हवी. यू बोथ आर लुकिंग सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक ये बात. आणि याच वेळेस मी तुम्हाला दोघांना सेवा करण्याची विनंती करतो. आपण सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आज केळवणाचा मुहूर्त अगदी जवळ आलेला आहे आणि असे एक ते टाळ्या वाजवायची गरज नाहीये. असं मुळात तिथे केळवण होतं हे मला माहितच नव्हतं. अरे हो म्हणजे मी सांगितलं होतं आम्हाला की नाही करायचं होतं, पण तरी केळवणाचा कार्यक्रम का ठेवला मला कळत नाही. निशी इथे येऊन तुम्ही बोलशील का तू? अरे तुमचं केळवण आहे, लग्न ठेवलं तुम्ही भांडताय लोकांसमोर, प्लीज असं बघू नका प्लीज. मला काय हाऊस नाही तुझ्या शेजारी उभं आहे. मी इथे थांबते, तू थांब. अरे काय चाललंय तुमचं? भांडू नका प्लीज. पण तुला मला सांगता येत नाही का मी केळवणाचे कपडे कसे घालून आले? मला आईने सांगितलं घालवलं असेल, मला म्हणाले असं सहज काहीतरी कार्यक्रम आहे येत नॉर्मल. मला पुस्तकं इथे आणलेलं आहे. मला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये ना, मला केळवण करायचं. एक मिनिट मी सगळ्यांना सांगतो मला पण हिच्याशी लग्न करायचं नाही. सगळ्यांना काय मला सांग ना आधी. तुला सांगितलं नाही, मला सांगितलं तुला मी. आणि हे काय काय फोटो लावलाय हा? मी नाही लावलेला, तू लावलायस ना तो. नाही माझ्या फोटोबद्दल तुझ्या फोटोबद्दल बोलतो. तो कसा आहे फोटो? हे असं बोलून दोघांचे फोटो छान आहेत, दोघे खूप छान दिसत की नाही बरोबर सांगा. आणि इव्हन खोटे बोलतायत. हो पण तुला म्हणत नाही येत ते. हो पण येत नाही मनापासून. अरे छान दिसत की नाही हा आजही टेडी शर्टर मध्ये आलेला असतं आणि केळवणाशी तुझं ड्रेसिंग सेन्स मिसमॅच झालेलं असलं तरी ही जो राईट मॅच हे विसरू नकोस. ते घरातही निवडलेलं असतं. प्लीज प्लीज तो असेल त्याच्या घरी राईट मॅच, माझ्यासाठी तो राईट मॅच वगैरे काही नाही. मला तर काही बोलायचंच नाही. मी काय बोलू? झालं माझं सगळं. मी तुला शेवटचं सांगते, मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. दॅट्स इट. पण मी तुला हे पहिलंच सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. पण मी हे तुला शेवटचं सांगते, तू पहिलं सांग. मी तुला शेवटचं सांगते. मला पण तुझ्याशी लग्न करायचं नाही. इट इज इम्पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. शक्यच नाहीये. पॉसिबलच नाही. खड्ड्यात जा. तू पण जा. ऐक तुम्ही सुरू करा पुढचा कार्यक्रम. एकतर सुरू नव्हती एकतर इथे मी मुलांपासून खूप जागा शोधतो बसायला. मला तिच्या बाजूलाच सीट दिले. मी कुठून तिकडे पण शोधली सीट, कुठे सीट नाही तिथे बसायला. बाजूला बसवणार ना. खरं बळ बसतो असेल तिथेच. म्हणजे फोन डोंट वरी. मला तसं टेन्शन या गोष्टी चालत राहायला केळवणासाठी अँकरिंगला बोलवलंय. माझा रेडिओ स्टुडिओ बरा असतो, गप्पा मारतो, कोणी नसतं. इथं एवढ्या लोकांना फेस करायचं. लग्न होताना दोन मुलांचं मधुर मिलन होतं असं म्हणतात. केळवणामध्ये त्यांची भांडण आहेत. लग्न करत असेपर्यंत किंवा लग्न झाल्यानंतर यांना किती शॉर्ट बसणार आहे हे मला माहित नाही, पण आता माझ्या डोक्याला शॉर्ट बसलाय. राईट तुमच्यावर बसला असेल ना. अशी कोणाच्या आयुष्याची सुरुवात होऊ नये यार. जोडीदार लाभावा याच्यासाठी सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघतात. पण आता हा लग्नाचा शॉट कसा काय सॉल्व्ह करायचा मला प्रश्न पडलाय. आपण एक काम करूया, हा शॉट सॉल्व्ह करणाऱ्या मुलीचे मामा आणि मुलाचे मामा या दोघांना इथे बोलावे. चालेल? तर घरच्यांनाच ठाऊक असेल नेमकं कसं काय हे मॅनेज करायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय घोडे आणि निर्माते अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक पुत्र शेट्टी आणि सुरेश मोहनलाल प्रजापती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया डिरेक्टर आणि प्रोड्युसर स्क्रीनचं. या डिरेक्टर अक्षय गोरे आणि निर्माते अक्षय गोरे यांच्या समवेत विजय महादेव गोरे आहेत.
आले मित्र. बरं, अभिषेक उत्कर्ष कोळी, जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी. जिजा फिल्म कंपनीचे सर्व आणि सुरेश मगनलाल प्रजापती. महापर्व फिल्म्स इन असोसिएशन विथ जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत लग्नाचा शॉट या सिनेमाच्या संबंधित दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स, आपण समजत मुलीचे मामा आणि मुलाचे मामा. ओके, सुपाऱ्या फोडताना तुमच्या चेहऱ्यावर आनंद होता वाचायचा, खरं की नाही? आता लग्नाच्या शॉटची सुपारी कशी काय तुम्ही सॉल्व्ह केली हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. अजून तरी चित्रपट पूर्ण झाला तरी यांची सुपारी कशा पद्धतीने फुटली अजून मला समजत नाहीये. आता पण भेटलो तरी त्यांचे सेम रिएक्शन, सतत भांडण. अरे यांचं लग्न आणि आमच्या डोक्याला शॉट. वा, हा मुलाचा मामा. मुलीचे मामा बोलतील आता. त्या मुली, अरे हो हो हो, यांचं भांडण काय काम आहे ना. मुलीचे मामा तुमच्या जबाबदारी जास्त आहे. थोड्या पूर्वी मुलाचे मामा मला बोलवते, मी पहिल्यांदा स्टेजवर सोडते, मला काय बोलायचं कळत नाही. एवढं दणक्यात बोलून गेलं, आम्हाला शॉट बसला. जो काय ऍक्सिडेंट करायचं नाही. येस, नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट अभिषेक उत्कर्ष कोळी, प्लीज. मुलीचे मामा म्हणून तुमची जबाबदारी फार मोठी आहे. निर्माता म्हणून तुम्ही हा लग्नाचा शॉट कसा काय सॉल्व्ह केला? आपल्याला लग्न नाही करायचं ना, राईट? आम्हाला लग्न नाही करायचं. Yes! येस, सी फर्स्ट ऑफ ऑल आहे ना, त्यांची ही गंमत आहे ना, हीच मजा फिल्मची. आय लव्ह यू बोलतेस. काय धमाल केली तुम्ही, म्हणजे मला इव्हेंट पेक्षा मला फिल्म बद्दल काय परफॉर्मन्स आहे, मी बघतो तुमच्या. ही भांडण आहे अशी सिनेमा होत्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3 आपण नंतर प्लॅन पण केलं अजून 1, 2 पाठ करायचे. तर अशीच म्हणतात राहू द्या, लोकांना मजा येईल. म्हणजे नवरा बायकोची भांडणं होतात हे आपल्याला ठाऊक असतं, पण नवरा बायको होण्या अगोदरच भांडणं सुरू होऊ शकतात ही एक अनोखी स्टोरी घेऊन लग्नाचा शॉटच्या निमित्तानं लग्नासाठीची धावपळ, खरेदी, एकमेकांशी बोलणं आणि बोलण्यातून निर्माण झालेला संवाद आणि त्या संवादातून निर्माण होणारी भांडण ही तुम्हा सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलेली आहे. पण तरी सुद्धा यातून एखादी रंजक कथा तुम्हा सगळ्यांना भावू शकते, जी खरं तर आपल्याच आयुष्याशी आपण रिलेट करून पाहतो आणि मग तो सिनेमा राहत नाही, ती कुठेतरी आपल्यातल्याच कोणाची तरी ओळखीची व्यक्ती फेस करत असते असं आपल्याला वाटत राहतं, नाही का? त्यामुळे तुम्हा दोघांना तुमच्या संपूर्ण टीमला, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. हा लग्नाचा शॉट यशस्वी व्हावा आणि हा रिंग शॉट म्हणून आकाशामध्ये खूप बिझनेस करून पुन्हा एकदा सेलिब्रेट करण्यासाठी आम्हाला सगळ्यांचा एकत्रित येणं व्हावं हीच आमची सदिच्छा आहे. येस, खूप खूप शुभेच्छा. चला, मुलीचे मामा आणि मुलाचे मामा फक्त मागे उभं राहण्यासाठी असतात. हा, आणि एकीकडे मंगलाष्टक झाली की त्यांची काही जबाबदारी उरत नाही. थोड्या वेळ आधी भांडतात आणि नंतर एकाच बाजूला एका टेबलावर बॉटल ओपन करून बसतात. जसं नवऱ्याने रिजेक्ट केलं तसं आम्ही मामाला पण रिजेक्ट करतो. एकूणच डिरेक्टर का ऐकलं राव. अभि आणि कृतिका या दोघांना मी तुम्हाला सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या घेतल्या होता तुमच्या वेळाची विनंती करतो. गावाकडे भांडत बोलू नका. येस प्लीज. आता अभि आणि कृतिका म्हणून नाही तर ऑफकोर्स अभि आणि प्रियदर्शनी म्हणून त्या दोघांचा आपण यांच्यावर जोरदार टाळ्यांच्या घेतल्या स्वागत करीत आहोत. येस, मला असं वाटतं की आतापर्यंत झालेला हा ड्रामा तुम्ही सिनेमातही सोडलेला नाही याची आम्हाला जाण झालेली आहे. बट हाऊ वॉज द टोटल एक्सपिरियन्स ऑफ युअर्स व्हाईल शूटिंग द फिल्म? आहे माईक आहे, सॉरी. सतत भांडायचं होतं म्हणजे या सगळ्या अनुभवात, त्यामुळे भांडायची खूप प्रॅक्टिस झाली आहे. खऱ्या आयुष्यात आमच्या दोघांची पर्सनॅलिटी मध्ये असं भांडकुदळ असं कोणीच नाहीये, म्हणजे त्यातल्या त्यात मी थोडीफार तरी असेल. अभि अजिबातच न भांडणारी व्यक्ती आहे, त्यामुळे आमचं खूप ट्रेनिंग झालंय भांडण करायचं या सिनेमाच्या दरम्यान. अभि, मला विचारायचं तू म्हणजे ऑन स्क्रीन भांडण होता, ठीक आहे, चालतंय, सिनेमाची गरज असते, पण असं ऑफ स्क्रीन शूटच्या दरम्यान तुमच्यामध्ये कधी खटकलं होतं का? नाही, कधीच नाही. नक्की. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही
थँक्यू सो मच आम्हाला इथे तुम्ही खूप ग्रँड वेलकम केलं. सो थँक्यू सो मच, बरं वाटलं. आणि कमी बॅक टू प्रश्न की बेसिकली आम्ही मला रिलेशन माहिती होती ऑब्व्हियसली, पण आम्ही कधी काम केलं नव्हतं, आम्ही कधी बोललो नव्हतं एकमेकांशी. एक फिल्म सुरू होण्यापूर्वी, त्याच्यामुळे भांडणाचा पैसाच नाही. आमची मैत्रीच या सिनेमाच्या दरम्यान झाली, त्यामुळे आम्ही मैत्रीच्या फेज मध्ये होतो अजून. आता बहुतेक पुढच्या फिल्मला थोडीशी भांडण होऊ शकते. एकीकडे अवघा महाराष्ट्र पावसाळा पडला की पावसाळ्यामध्ये बुडून जातो, आणि पाऊस नसला तर प्रियदर्शनीच्या खळीमध्ये बुडून जातो. निर्माता पण काय होईल होळी साहेब, तुमच्या भावनांचा मी आधार. बट तुला मला अभिला विचारलं की या अगोदर अशी कधी बरंच काम केलं होतं, सिरियल्स म्हणा, फिल्म्स म्हणा, सीनियर मेनी प्रोजेक्ट्स, बट अशा गालावरच्या खरी पडणाऱ्या अभिनेत्रीसोबत काम करत असताना कुठेतरी असं वाटत असतं की या खड्ड्यात आपण पडतो, पण खड्ड्यात पडल्यानंतरचा पुढचा अनुभव हा वेगवेगळा असतो प्रत्येकाचा. इथे बसलेले अनेक जण नाही, किती जण आहेत मॅरिड? प्लीज रेज युअर हँड्स. मॅरिड किती जण आहेत? लाजू नका. अरे लग्न करून पण हात वर करत नाहीये. आणि काय सगळे पुढील आहेत, सगळे सगळे काम बसलाय. ऐसा कहते हैं कि हर किसी की लाइफ में वाइफ का होना ये तो पार्ट ऑफ लाइफ है, मगर वाइफ के होते हुए मुस्कुराते रहे तो आर्ट ऑफ लाइफ. और ऐसे बहुत सारे आर्टिस्टिक लोग यहाँ पर. एक्सक्यूज मी, फक्त वाईफ बद्दल का बोललं जाते, हस्बंड बद्दल बोलायला लावून का? अरे हस्बैंड ऑलरेडी हस्बैंड क्या करता है माहिती है क्या, उसकी हंसी की बैंड बज जाती है, इसमें हस्बैंड क्या क्या है ना. तो ये बात तो सच है कि शादी के बाद हर कोई परेशान रहता है. पण खरं खरं सांगू, जे लोक म्हणतात ना लग्नाचा शॉट बसलाय, लग्नाचा शॉट बसलाय, तेच त्यांची 25वी अॅनिव्हर्सरी थाटामाट असतात. खरं की नाही बोले साहेब, तुमचा काय विचार आहे लग्नाचा? केले येस, पिढी आणखी एक पिढी असो. पण तुम्हाला दोघांना मला विचारायचं आहे, शूटच्या दरम्यान असा एखादा रंजक किस्सा झाला होता का, किंवा काही असा गमतीदार आमच्याशी शेअर करावा असा? सगळे फिल्म आणि डायलॉग्स आणि सगळे सीन्स एवढे गमतीदार होते की त्याची आम्हाला वेळ पण फार कमी मिळायचं. म्हणजे खूप आम्हाला टॉपिक फिल्म नुसतं बोलायचं, एकावर एक असे मोठे मोठे सीन्स, लॉंग शॉट सगळे असे. सो आम्ही पूर्णच सीन एकत्र करायचो, 3-3, 4-4 सीन असायचं, ऍक्शन डायलॉग्स होते. सो ते डायलॉग्स करताना जी मजा यायची, कारण सकाळी आम्ही निघायचो सेटवर जाईपर्यंत पण आम्ही डायलॉग्स वाचत असायचो, बिटवीन द सीन्स आम्ही डायलॉग्स वाचत असायचो, आणि सीन पॅकअप झाल्यानंतर डायलॉग्स वाचत असायचो. उद्या काय जी काय मजा आहे ती डायलॉग्स मध्येच होती. पण कधी कधी ना ही बॉन्डिंग स्क्रीनवर दिसते. आता तुम्ही राज सिमरनच्या स्टोरीच्या मला आठवण करून दिली डीडीओने किती वेळा पाहिजे अंदाज? मी फॅन आहे, पण मी असं एकदा पूर्ण पाहिलं आणि मग असं बिट्स मध्ये जेव्हा केव्हा लागलेलं असं तेव्हा थोडा. म्हणजे मला असं वाटतं ना, आपल्याला बघा हिंदी सिनेमा पाहताना ही रांझाची लव्ह स्टोरी बहुत पसंत लागते, मला सलीम अनारकलीची आवडते. पण हळूहळू असं ट्रेंड होऊ लागलाय मराठीमध्ये की मराठी सिनेमातल्या स्टार्सची स्टोरी त्यांच्या नावांसहित लोक आपल्या आयुष्यात रिलेट करू लागले. मला पूर्ण खात्री आहे लग्नाचा शॉटच्या या 2 कॅरेक्टर्सची नावं लोक लव्ह स्टोरी मध्ये ही रांझा, सलीम अनारकली, शाहजहान मुमताज नंतर अगदी भूमिकाची स्टोरी म्हणून लक्षात ठेवली. तुम्हाला दोघांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असं केळवणासाठी सगळेजण आलेले आहेत, तर आपण केवळचं खळीचा बेस्ट अर्थ राहिला. अरे हो, मला विचारायचं होतं ऍक्च्युली थोडासा पर्सनल विषय की या खळीकडे पाहून अवघा महाराष्ट्र तिच्या प्रेमात पडलेला आहेच, पण अशी एखाद्या खळी किंवा असा एखादा चेहरा ज्यात तू पडू पाहत होतास, पडलायस, पडणार आहेस? पण त्याच्याबद्दल सांगेल की ती खरंच खूप सुंदर आहे. तिच्या जशी ती सुंदर आहे तशी ती कामातही अप्रतिम आहे. ते पण मी सांगायची गरज नाही, तरी पण मी सांगतो. सो हा त्या तिच्या त्यात मला असं खूप असं काय म्हणतात तुझं सगळं होत आहे उपमात्मक, पण तरी ते कामाची जी तिची खळी होती म्हणजे तो ब्युटी स्पॉट कामाचा, सो तो खूप छान होता आणि तिच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं की शी वॉज ऑलवेज व्हेरी फोकस्ड. कधी कधी मला त्रास पडतो, खूप खूप रिहर्स करते, खूप डायलॉग असं
म्हणून मध्ये काय करायला वेळच नाही पाहिजे. मी त्यावेळेस असं सगळे निघायचो शूटिंगला. मला असं वाटायचं गाडी बघायला मस्त सकाळी सकाळी आपण छान बघूया, जरा सनराईज बघूया. पण असं कधीच व्हायचं नाही. त्याला जरा मानवारी गाडीमध्ये यायचं लोकेशन, कधीच सनराईज वगैरे मिळालं नाही. पण लिखाणाची गंमत काय होती? लिखाणामध्ये गंमत लेखकाचं कौतुक. पण म्हणजे अभिचे यासाठी जरा कौतुक, कारण त्यांनी झिललं मला या फिल्म. म्हणजे मी खरंच की ऐक ना, हे पटकन सीन म्हण ना, हा म्हण ना, एकदा परत म्हण ना, इथपासून परत घेऊया, असं मी सारखं करायचं. तर आणि बिकॉज की ही अख्खी फिल्म आमच्या दोघांवरच वेधलेली आहे आणि आमच्या दोघांच्याच खांद्यावर आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक सीन मध्ये काय वेगळं करता येईल ह्याचं कॉन्स्टंटली आम्ही दोघेही शोध घ्यायचो. फक्त मी जरा त्याच्या डोक्यावर बसायचे आणि ते त्याने खूप प्रेमाने मला सांभाळलंय आणि हो हो करूया. त्यामुळे खरंच त्याचंही तितकंच कौतुक आहे. मला एक विचारायचं आहे, तुम्हा दोघांची सिनेमात भांडणं दिसत आहे, इज देयर एनी रोमॅन्टिक सीन इन बिटवीन? आमचं टीजरची सुरुवातच कशाने झाली? काश्मीर मधल्या शिखरामध्ये आम्ही रोमॅन्स करतोय. गाणं आहे. मीन्स एक तरफ कश्मीर की कली में शर्मिला हम सभी को भागे, इथून पुढे काश्मीरचा उल्लेख झाल्यानंतर प्रियदर्शनी सुद्धा सगळ्यांना आठवलं. काश्मीर की खळी. वाह, येस, दॅट इज द ब्युटी स्पॉट ऑफ टुडेज इव्हेंट, आय कॅन से. खूप छान. एकीकडे तिचा कॉमिक टायमिंग कसा आहे हे आपण सगळ्यांना ठाऊक आहेच. त्यामुळे वेगवेगळ्या स्किट्सच्या माध्यमातून तिनं आजवर आपण सगळ्यांना हसवलंय. पण इथं लग्नाच्या शॉर्ट मध्ये क्रिएट होणारं प्रेमाचं स्किट आम्हा सगळ्यांना पाहण्याची फार उत्सुकता आहे. त्यामुळे यू कॅन ऑफिशियली अनाउन्स द डेट ऑफ रिलीज. येस. सो लग्नाचा शॉर्ट हा आमचा सिनेमा रिलीज होतोय 6 फेब्रुवारी. लग्नाचा शॉर्ट हा आमचा सिनेमा रिलीज होतोय 6 फेब्रुवारीला. प्लीज जाऊन बघा आणि आज जो टीजर आलाय प्लीज शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा. मला खरंच आवडेल. आणि बऱ्याच विविध विषयांवरती मराठी सिनेमे येत आहेत सध्या. पण बरेच दिवस असे एक रॉमकॉम जॉनरा मिस करत होतो आपण सगळेच. तर या निमित्ताने म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच रॉमकॉम जॉनराचा सिनेमा अशा पद्धतीने केला. नाहीतर विषय एक असतो सिनेमाचा आणि त्यामध्ये एक ट्रॅक लव्ह स्टोरीचा असतो. पण पहिल्यांदाच पूर्ण वेळ लव्ह स्टोरी आणि ती पण खूप गमतीशीर पद्धतीने पुढे जाते. तर ती लव्ह स्टोरी संपन्न होते नाही होते. तर ह्या सगळ्याची गमत मी पण पहिल्यांदा होती शूटिंग करताना. आणि म्हणजे असं एक हिरोईक मटेरियल आपण जे म्हणतो ना, की मी कदाचित हिरोईन गटात बसणार नाही, पण ह्याच्यापेक्षा अजून बेटर लुकिंग आणि लाईक हा हिरो आहे, हा हिरो आहे असं वाटणारा अभिजित आमकर माझ्या सोबत होता. त्यामुळे मला असं तो फील येत होता की येस, ही हिरो हिरोईनची लव्ह स्टोरी चालू आहे. तर तुम्हा दोघांना मला म्हणायचं आहे की एक एक उखाणा होऊन जातो दोघांकडून. म्हणजे उखाणा म्हणजे उखाणा. मला सांगा तुम्ही कारण मी घेऊ मी सांगू? मी काही बोलू शकतो. अरे बऱ्याचदा माहिती ना आपल्याकडे शंकराचे पिंड, अजून काय बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेत अनेक उखाणे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत. तर तुमच्या दोघांकडून काहीतरी ऐकण्याची आवड. लग्नाशी संबंधित फिल्मशी संबंधित कॅरेक्टर्स. माझ्याकडे काही माझ्याकडे बघूच माझ्यासाठी इंडियन पाहिजे बनतोय मी तुला सांगते. पण तुझी रिप्लेसमेंट आम्ही कोणी नाही करू शकतो. छान अभिनय करतोस तू. चलो मेल फर्स्ट. चलो काय सांगितलं रे, काय सांगितलं? सगळे त्याला सुचले. मोनालिसाच्या चित्रामधले रंग आहेत. मोनालिसाच्या चित्रात मोनालिसाच्या चित्रामधले रंग आहेत फूड आणि गडद. कृतिकाचं नाव घेतो, लग्नाचे शॉर्टची आठवण काढा. क्या बात आहे. एका उखाण्यामध्ये 2 मुलींचं नाव घेण्याची हिंमत खूप करू शकतो. वा, एवढी हिंमत आमच्या आयुष्यात झाली कधी. तुम्हाला आठवतो तुमच्या आयुष्यात उखाणा? उखाणा काय तो आठवला की
ओके रेडिओ सर नाव रेडिओ एकदम ऍप्ट आहे 6 फेब्रुवारीला हा लग्नाचा शॉट घेणार एक वेगळं वळण. हम्म. 6 फेब्रुवारीला लग्नाचा शॉट घेणार एक वेगळं वळण. मग सगळ्यांचं स्वागत आहे. सेलिब्रेट करूया अभि आणि कृतिकाचं केळवण. चलो खूप खूप धन्यवाद. तुम्हा दोघांचे हे दोन्ही उखाणे ऐकून आम्हालाही फार आनंद झाला. पण आता यांची वणवण थांबवूया आणि केळवणाचा हा मुहूर्त जो जवळ आलेला आहे तो आपण अनाऊन्स करूया. एका दिवसात उरकणारा लग्न सोहळा असतो, पण मला असं वाटतं लग्नाचा शॉट अनेक दिवस अनेक जण सेलिब्रेट करत राहतील आणि या प्रवासामध्ये स्वतःला गुंतवून एंटरटेन करतील. हलके फुलके असे काही विषय जे तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनून जातात. आपण अनेकदा ते स्वतः एन्जॉय करत असतो. असाच हा या दोघांचा प्रवास अभि आणि कृतिकाचा आपण सगळेजण लग्नाच्या शॉट मधून अनुभवाल याची आम्हाला खात्री आहे. केळवणाचा जेवण करता आला माझ्या डोक्यात एक थॉट. 6 फेब्रुवारीला तुम्ही सगळ्यांनी बघायला जायचे थिएटर्स मध्ये लग्नाचा शॉट. कोण पहिल्यांदी तुम्ही बरोबर
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.